उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरे यांची तयारी. आम्ही एकत्र येणं फार कठीण गोष्ट नाही, मात्र विषय फक्त उद्धव ठाकरेंच्या इच्छेचा. एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. भाजपला पाठिंबा देणार नाही ही शिवरायांची शपथ घ्या, मगच टाळी देण्याची हाळी द्या. उद्धव ठाकरे यांच्याकडून अटी शर्थींसह राज ठाकरेंसोबत येण्याची तयारी. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आमच्यातील भांडणं, वाद, गोष्टी अत्यंत क्षुल्लक. उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंसोबतची किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार. मी भांडणं मिटवून टाकली. मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं उत्तर. ठाकरेंच्या सेनेच्या ट्विटर हँडलवर ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो. मातोश्री बाहेरील हस्तांदोलन करतानाचा राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो पोस्ट. ऑफर ठेवणारे एक, अटी ठेवणारे दुसरे, यावर आम्ही काय बोलावं. पण दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच. वाट बघा, पण ते एकत्र आले तर आम्ही स्वागत करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. महेश मांजरेकर यांच्याकडून ठाकरे बंधूंनी चित्रपट बनवून घेतला. ठाकरे बंधू गोंधळलेल्या अवस्थेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया. ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं. ट्विटच्या माध्यमातून रोहित पवारांची शरद पवार आणि अजित पवार यांना देखील साथ. प्रत्येकानं आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास हा त्यांचा अंतर्गत विषय. अजित पवार यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत युती करावी वाटत असल्यास भाजप त्यांच्यामध्ये येणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पवार कुटुंबाला प्रिय आहेत. ठाकरे बंधू एकत्र येतील तर तो सोनेरी दिवस असेल. बाळासाहेब, आज हा दिवस पाहण्यासाठी असते तर खूप आनंद झाला असता. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राज उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये फरक पडणार नाही. स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न. मंत्री नितेश राणे यांची टीका. 19 वर्षामध्ये राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या अनेकदा चर्चा, मात्र पहिल्यांदाच इतकी सकारात्मक चर्चा. राज ठाकरेंनी टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद देणं ही मोठी गोष्ट. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची प्रतिक्रिया. हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही, हे कुठले विचार. मात्र मराठीचा विरोध सहन करणार नाही. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांना मराठी भाषा यायलाच हवी. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. फडणवीसांनी घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करून दाखवावी. हिंदीला विरोध नाही, मात्र सक्ती कराल तर उखडून फेकू. उद्धव ठाकरेंचा इशारा. फडणवीसांनी दम दिल्यावर बँकांविरुद्धच्या आंदोलनातून मनसेची 24 तासात माघार. राज ठाकरेंनी कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेला नाही. हिंदी भाषा सक्तीबाबत मनसेच्या विरोधानंतर संजय राऊतांची टीका. शालेय अभ्यासामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक. मुंबईच्या असलफा इथं मनसैनिकांचं आंदोलन. काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. हिंदी सक्तीविरोधात मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेचं आंदोलन. शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आंदोलनावेळी उपस्थित. काहीच मुद्दा नसल्यानं विरोधक विविध वावड्या उठवतात. लोकसभेवेळी चुकीच्या नॅरेटिव्हचा आम्हाला फटका बसला. त्यावेळी विरोधक लोकांच्या मनामध्ये चुकीचा नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झाले. अजित पवार यांचं वक्तव्य. लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देऊ, त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मतं मिळणार नाहीत. मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. हसन मुश्रीफांचं वक्तव्य असंवेदनशील आहे. हसन मुश्रीफांनी लाडक्या बहिणींवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची टीका. कोणत्याही निवडणुका होऊ द्या, आमचाच विजय होणार. महायुतीच्या नेतृत्वामध्ये आमचा विजय निश्चित. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल. निष्काळजी केल्याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. पोलीस उद्या डॉक्टर घैसास यांना नोटीस पाठवणार. डॉक्टर घैसास यांनी भिसे कुटुंबियांकडे 10 लाखांच्या डिपॉझिटची मागणी केली होती. डॉक्टर घैसास यांनीच IVF करा असं सांगितलं होतं. मंगेशकर रुग्णालयानं IVF साठी कोटेशन देखील दिलं होतं. अमित गोरखे यांची प्रतिक्रिया. तनिषा भिसे प्रकरणामध्ये सगळ्यांना तपासाला सामोरं जावं लागेल. घैसासवर गुन्हा दाखल. आता कागदपत्र कोर्टात सादर होणार. रुपाली चाकणकर यांची माहिती. विलेपार्लेतील जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई. मंदिराच्या समर्थनार्थ जैन बांधव एकवटले. अहिंसक रॅलीचं आयोजन. कारवाई केलेल्या मंदिरामध्ये जैन बांधवांकडून आरती.
तोडक कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांचं निलंबन, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. मंदिर तोडक कारवाई प्रकरणी हे निलंबन करण्यात आलं. सरकार भाजपचं असतानाही पालकमंत्री का आंदोलन करत आहेत? जैन मंदिरासाठीच्या आंदोलनावरून मंगलप्रभात लोढा यांच्यावर आदित्य ठाकरेंची टीका. भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे का? थोपटे यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती. तर आज भोरमध्ये मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार. रद्द, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा. आतापर्यंत नागपुरातील 10 वाळू डेपोंवर कारवाई. पश्चिम विदर्भामध्ये शिक्षक मतदारसंघाचा आमदार महायुतीचाच होणार, बावनकुळेंचं वक्तव्य. महायुतीचे शेखर भोयर संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा. महाराष्ट्रामध्ये 6,000 अपात्र शिक्षकांची भरती, माजी आमदार नागो गाणार यांचा मोठा आरोप. शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची गाणार यांची मागणी. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी खुला, 3 दिवसानंतर पोलिसांनी बॅरिकेडिंग हटवलं. गेल्या 3 दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. वाल्मिक कराडचा 20 वर्ष हत्येसाठी वापर केला. वापर झाल्यानंतर कराडला संपवावं असं धनंजय मुंडेंना वाटलं असेल. मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर आरोप. मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव यांना अटक. ईडी कार्यालयाला टाळं ठोकल्यानं कारवाई. अखिलेश यादव यांना मुंबईतील घरातून पोलिसांनी अटक केली. अखिलेश यादव यांना अटक. अटकेनंतर खासदार वर्षा गायकवाड यांचं माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकात आंदोलन. सबर का फल मीठा होता है, जे काही थांबलंय ते लवकरच मिळेल, काळजीचं कारण नाही. भरत गोगावले यांचं रायगडच्या पालकमंत्री पदावर भाष्य. धुळ्यामध्ये गुंतवणूक परिषदेचं आयोजन. परिषदेला उद्योजकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, पालकमंत्री जयकुमार रावत यांचं आवाहन. नागपुरातील रिअल इस्टेट एजंट अंकुश कडूंची भर रस्त्यामध्ये हत्या. 6 तरुणांकडून धारधार शस्त्रानं हत्या. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. मुंबई महापालिका रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. 32 वर्षीय संगीता खरात यांचा प्रसूतीनंतर मृत्यू. अंबरनाथ तालुक्यामध्ये 6 अनधिकृत शाळांमध्ये ऍडमिशन घेतल्यास शैक्षणिक नुकसान होणार. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी यादी जाहीर केली. पुण्यामधील पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण होणार. 9 मे रोजी ड्रोनच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार. प्रस्तावित विमानतळाला स्थानिक भूमिपुत्रांचा जमिनी देण्यास विरोध. परभणी शहराच्या इक्बालनगर परिसरामध्ये 2 गटात राडा. लहान मुलाच्या वादावरून दगडफेक झाल्याची माहिती. 200 पेक्षा अधिक लोकांच्या जमावाकडून दगडफेक. शांततेमध्ये शांतता राखण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन. अंबरनाथमध्ये सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत त्रासाचा पाढा वाचला. हळदीमध्ये डीजे वेळेत बंद केल्यानं वाद. डीजे ऑपरेटरवर हल्ला. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरातील घटना. जखमी डीजे ऑपरेटरवर उपचार सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीचं नियोजन सुरू. 4,01,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचा पेरणी होणार. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये हापूस आंबे दाखल. प्रत्येकी 1,500 ते 4,000 रुपये असा एका पेटीला दर. धुळ्याच्या शिरपूरमधील उपविभागीय कार्यालयामध्ये स्तुत्य उपक्रम. कार्यालयामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची सोय. धुळ्यामध्ये प्रथमच खानदेशकॉन परिषदेचं आयोजन. परिषदेला 150 पेक्षा अधिक बालरोग तज्ज्ञांची उपस्थिती. धुळ्यामध्ये एबी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन. पालकमंत्री जयकुमार रावत यांच्या हस्ते उद्घाटन. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि पादचारी सफाईला सुरुवात. मात्र शहराबाहेरील नालेसफाईला मुहूर्त नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाळी कापूस लागवडीला सुरुवात. मात्र यंदा बोगस बियाणांवर कृषी विभागाची करडी नजर. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा पादुका दर्शन सोहळा संपन्न. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. शिर्डीमधील साई चरणी 68 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट दान. आंध्र प्रदेशातील साई भक्ताकडून साई चरणी हा सोन्याचा मुकुट अर्पण.